हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्या आणि आईमध्ये अचानक उभी राहिलेली ती लांबलचक भिंत. लुसिफर शांतपणे घुरत उभा होता. ते पाहून अभिराज खाली वाकत त्याला म्हणाला, लुसिफर, मॉमची तब्येत ठीक नाही. तिला दुखापत झाली आहे. तू असा धावत जाऊन तिच्यावर उडी मारलीस तर तिला वेदना होतील. आधी शांतपणे जाऊन भेट घे आणि लगेच आपल्या घरी परत जा. उद्या सकाळी हवं तितकं प्रेम कर मॉमवर. हे बोलून अभिराजने एक नजर अनुषाकडे टाकली आणि वर निघून गेला. त्याला माहीत होतं की जर त्याने आत्ताच त्या मायलेकांना भेटण्यापासून रोखलं असतं तर त्याच्यावर मोठं संकट ओढवलं असतं. शिवाय लुसिफरही इतके दिवस अनुषासाठी खूप उदास होता. तो नीट जेवतही नव्हता. त्यामुळेच अभिराजने त्याला अडवलं नाही. रात्रीची वेळ होती. अभिराजची खोली. अनुषा बेडला टेकून बसली होती आणि अविराज तिला जेव घालत होता. जेवण झाल्यावर तो नॅपकिननं तिचा चेहरा पुसत होता. अनुषाला जेवण आणि औषध दिल्यानंतर त्याने तिला नीट बेडवर झोपवलं आणि स्वतःही तिच्या दुसऱ्या बाजूला येऊन झोपला. लाईट बंद करून अविराज अनुषाकडे वळला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अनुषा तिचा मोठा पांडा जवळजवळ स्वतःवरच घेऊन झोपलेली होती. तो पांडा पाहताच अविराजच्या भुवया आठवल्या. दोघांकडे रोखून पाहत तो म्हणाला, हे सगळं काय चाललंय? अनुषाने त्याच्याकडे न पाहताच निरागसपणे उत्तर दिलं, माझ्या छातीत गोळी लागली आहे ना, त्यामुळे त्या बाजूने मी वळून झोपू शकत नाही आणि तुम्ही नेहमी उजव्या बाजूने झोपता. मग मी तुम्हाला मिठी कशी मारू? म्हणून मी माझ्या पांडूला मिठी मारली. अनुषाचं हे लॉजिक ऐकून अभिराजला जणू गरगरायला लागलं. थोड्या तक्रारीच्या सुरात तो म्हणाला, हॉस्पिटलमधून सुद्धा तुला घरी यायची घाई फक्त तुझ्या मुलासाठी आणि या पांड्यासाठीच होती आणि आता झोपायचं सुद्धा याच्यासोबतच आहे. माझं अस्तित्व आहे की नाही तुझ्या आयुष्यात? अविराजला अशा प्रकारे तक्रार करताना पाहून अनुषाने हळूच त्या मोठ्या पांडाचं डोकं बाजूला केलं आणि त्याच्याकडे पाहत म्हणाली, अवी, तुम्हाला माहीत आहे की माझ्या आयुष्यात तुमचं अस्तित्व काय आहे आणि हॉस्पिटलमधून लवकर घरी येण्यामागचं कारणही तुम्हाला ठाऊक आहे. मी तिथे राहिले असते तर तुम्ही सुद्धा तिथेच माझ्यासोबत थांबला असतात, माझी काळजी घेण्यासाठी. थोडी पुढे सरकत तिने एका हाताने अविराजच्या चेहऱ्याला स्पर्श करत पुढे म्हटलं, तुमची अवस्था पाहिली आहे का? डोळे सुजलेले, चेहरा थकलेला, डोळ्याखाली इतके काळे वर्तुळ पडले आहेत की माझ्या पांडूपेक्षाही जास्त तुम्ही पांडा वाईब देताय. तुम्हालाही खूप विश्रांतीची गरज आहे. म्हणूनच मी हट्ट केलाय की आपण लवकर घरी यावं. अनुषाचं बोलणं ऐकून अभिराजने तिचा हात हळूच आपल्या चेहऱ्यावरून बाजूला केला. आधी तिच्यावरचा पांडा काढून बाजूला ठेवला आणि मग तिच्यावरून वळत तिच्या उजव्या बाजूला येऊन झोपला. तिला आपल्या बाजूकडे वळवत तो म्हणाला, घ्या, आपली दोघांची समस्या सुटली. अविराजची ही कृती पाहून अनुषा हसतच त्याला मिठी मारून बसली आणि थोडी पुढे झुकून तिने त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. ते करताच दोघांच्याही डोळे आपोआप मिटले. अविराजनेही तिच्या कमरेभोवती हात घालून तिला अधिक जवळ घेतलं. कित्येक दिवसानंतर एकमेकांच्या इतक्या जवळ येऊन दोघांनाही एक वेगळाच शांत करणारा दिलासा मिळत होता. दुसरीकडे विजयचं घर. या क्षणी विजयचं बेडरूम एखाद्या रणांगणासारखं दिसत होतं. विजय घाबरलेला बेडच्या एका कोपऱ्यात उभा होता, तर श्रेया हातात फळ कापायचा चाकू घेऊन रागाने त्याच्याकडे रोखून पाहत होती. दोघांच्याही श्वासांचा वेग वाढलेला होता आणि खोलीत झालेल्या तोडफोडीचा वेगळाच गोंधळ होता. खरं तर झालं असं होतं की श्रेया ड्रेसिंग टेबलसमोर उभी राहून केस ड्राय करत होती. हेअर ड्रायर परत टेबलावर ठेवताना चुकून तिला धक्का लागला आणि तिला एक लिपस्टिक खाली पडली. त्याच वेळी विजय फोनवर बोलत बोलत चालत आत आला आणि समोर बायकोला पाहताच तो तिच्या दिशेने गेला.
श्रेया काही बोलण्याआधीच विजयच्या पायाखाली ती लिपस्टिक आली. श्रेया धावत तिथे पोहोचली, पण विजयला वाटलं की ती त्याला मिठी मारायला येते. त्यामुळे तो उगाचच शाहरुख खान बनत हात पसरून उभा राहिला. मात्र श्रेया जवळ येताच तिने त्याला जोरात ढकलून बाजूला केलं आणि पाहते तोवर तिच्या लिपस्टिकचा पूर्णपणे चेंदामेदा झाला होता. तुटलेली लिपस्टिक हातात घेत श्रेयाने विजयकडे रोखून पाहिलं आणि संतापात म्हणाली, तुम्हाला तरी कल्पना आहे का की तुम्ही काय केलं आहे ते? जमिनीवर पडलेला विजय विचित्र नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला, तुला या किरकोळ लिपस्टिकची एवढी चिंता आहे? इथे तुझा नवरा जवळजवळ मोडायला आला होता, ते दिसलं नाही का? आता तर विजयला देवच वाचू शकत होता. एक तर त्याने श्रेयाची लिपस्टिक उद्ध्वस्त केली होती आणि त्यातच तिच्या आवडत्या शेडला किरकोळ म्हणण्याची चूक केली होती. बस मग काय, विजय जीव वाचवत पळत सुटला आणि श्रेया त्याच्या मागे त्याची खैर राही या इराद्याने धावत होती. त्यामुळेच आताची परिस्थिती अशी निर्माण झाली होती. पुढील सकाळ. अविशा पॅलेस. अविराज जिममधून परत येताच आधीच स्वतः फ्रेश झाला. त्यानंतर त्याने अनुषाला हलकेच उठवले आणि तिला स्पंज बाथ देण्यासाठी वॉशरूममध्ये घेऊन गेला. अनुषाच्या जखमेवर अजूनही कातडी नीट जोडलेली नव्हती. वरून पुन्हा थोडं रक्तस्रावही झाला होता. त्यामुळे डॉक्टरांनी ती जखम पूर्णपणे सुकत नाही तोपर्यंत त्या जागी पाणी लावू देऊ नये असं स्पष्ट सांगितलं होतं. म्हणूनच अनुषाला फक्त स्पंज बाथ घ्यायलाच सांगण्यात आलं होतं. वॉशरूममध्ये नेऊन अविराजने तिला एका स्टूलवर बसवलं. मग त्याने कोमट पाण्यात टॉवेल भिजवला. परत येऊन तो हळूहळू अनुषाचा नाईट ड्रेस काढू लागला. तेवढ्या त्याच्या नजरेत अनुषाच्या मानेवर काही निशाण पडली. ती आता निळसर रंगाची झाली होती. ती निशाण पाहताच अविराजच्या गळ्यात कठोरता उतरली. अविराज अचानक थांबलेला पाहून अनुषाने वर पाहिलं आणि काळजीने विचारलं, काय झालं अभि? तुम्ही थांबलात का? अविराजने अनुषाला उचलून आरशासमोर उभं केलं. तिच्या मानेवरील त्या निशाणांकडे बोट दाखवत तो थंड पण ठाम आवाजात म्हणाला, हे सगळं कोणी केलं अनुषा? हू डीड धिस टू यू बाळा? आरशात स्वतःच्या मानेकडे पाहताच अनुषाच्या डोळ्यांसमोर कालचा प्रसंग झरकन उभा राहिला. साहिलने तिच्यासोबत काय करण्याचा प्रयत्न केला होता ते सगळं तिला आठवलं. तिला साहिलला सहज माफ करण्याचा अजिबात विचार नव्हता, पण तिला आपला बदला स्वतः घ्यायचा होता. विक्टरच्या घटनेनंतर अनुषाला हेही ठाऊक झालं होतं की जर कोणी तिला हात लावला तर अविराज त्या माणसाचं काय करू शकतो. अनुषा काहीही न बोलता तशीच उभी राहिलेली पाहून अविराज म्हणाला, साहिल बरोबर ना? ॲम आय राईट? अनुषाने काहीही न बोलता फक्त हळूच मान हलवली. हे पाहताच अविराजची मूठ घट्ट आवळली. त्याने पुन्हा विचारलं, काल कॉलेजमध्ये नेमकं काय झालं होतं? आता अनुषाकडे सगळं सांगण्याशिवाय पर्याय नव्हता. ती अविराजकडे वळली आणि सगळं सांगू लागली. जसं जसं ती बोलत होती तसतसं अविराजचा चेहरा रागाने अधिकच काळवंडत जात होता. सगळं सांगून झाल्यावर अनुषा स्वतःची बाजू मांडत म्हणाली, अवी तुम्ही असं समजू नका की मी हे सगळं तुमच्यापासून लपवून साहिलला वाचू पाहत होते. मला फक्त तुम्हाला जास्त टेन्शन द्यायचं नव्हतं आणि मला माझ्या समस्येला स्वतः सामोरं जायचं होतं. तुम्हीच तर मला नेहमी शिकवलंय ना की आपली प्रॉब्लेम आपणच हँडल करायला हवी. मी फक्त तेच करण्याचा प्रयत्न करत होते. अनुषाचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अविराजने तिला झटकन आपल्या छातीत घट्ट मिठी मारली. डोळे मिटत तो म्हणाला, तुला काहीच आठवत नव्हतं तरीही तू कुणालाही स्वतःला स्पर्श करू दिला नाहीस. जितकं शक्य होतं तितकं तू त्यांच्याशी लढत राहिलीस. मला माहीत होतं की मी तुझ्या मेंदूपासून दूर जाऊ शकतो, पण तुझ्या हृदयातून कधीच नाही. थँक्यू सो मच बाळा, माझ्यावर इतकं प्रेम केल्याबद्दल. आणि मी वचन देतो तुला आणि तुझ्या प्रेमाला मी कायम जपेन. अनुषानेही त्याला मिठी मारत हसून म्हटलं, बरं
आता काय पूर्ण दिवस बाथरूममध्येच राहायचं आहे का? चला लवकर मला बाथ घेण्यात मदत करा. त्यानंतर अविराजने तिला पूर्णपणे स्वच्छ केलं. ओल्या टॉवेलने हळुवारपणे तिचं शरीर पुसलं. मग तिला बाथरूम घालून बाहेर आणत थेट तिच्या क्लोजेटमध्ये घेऊन गेला. त्याने तिथून अनुषासाठी एक सैल ड्रेस काढली, जेणेकरून जखमी जागेवर तिला त्रास होऊ नये. मग ड्रेसिंग टेबलसमोर स्टूलवर तिला बसून तो फर्स्ट एड बॉक्स घेऊन आला. बाथरूम काढत तो तिच्या जखमेवर काळजीपूर्वक ड्रेसिंग करू लागला. अनुषा तिथे बसून एकटक फक्त अविराजकडेच पाहत होती. त्याचं पूर्ण लक्ष तिच्या जखमेवर होतं. याच क्षणी ती त्याच्यासमोर कशी बसली आहे याकडे त्याचं अजिबात लक्ष नव्हतं. अविराजकडे पाहत अनुषा मनात म्हणाली, खरंच कमाल आहे. एकीकडे अवी आहे, ज्यांच्यासाठी मी महत्त्वाची आहे, माझं शरीर नाही. आजवर ज्यांनी माझ्या इच्छेशिवाय मला कधी स्पर्श केला नाही ना, त्यांच्या नजरेत माझ्यासाठी कधी काही वाईट दिसलं. इतके दिवस सोबत असूनही कधीच त्यांच्याबरोबर अस्वस्थ वाटलं नाही. आणि दुसरीकडे तो जानवर साहिल. काही दिवसातच माझी तब्येत ठीक नाही हे कळताच त्याचं खरं रूप समोर आलं. अनुषा मनातले विचार करत बसलेली असतानाच अविराजने तिची ड्रेसिंग पूर्ण करून तिला कपडे घातले होते. अनुषा अजूनही तिथेच बसलेली होती. तेवढ्यात अविराज आपल्या खोलीत परत गेला आणि काहीतरी घेऊन पुन्हा तिच्या जवळ आला. अनुषाने जिज्ञासू नजरेने अविराजकडे पाहिलं. अविराज तिच्या शेजारी बसला आणि तिला आरशाकडे वळवत तिच्या गळ्यात काहीतरी घातलं. अनुषाने आरशात पाहिलं तर तोच ए लिहिलेला पेंडंट होता, जो अविराजने तिला तिच्या वाढदिवसादिवशी दिला होता. ती तो पेंडंट हाताने स्पर्श करून पाहत असतानाच अविराज म्हणाला, तुझं ऑपरेशन झालं होतं तेव्हा नर्सने हा पेंडंट काढून मला दिला होता आणि तुला शुद्ध आली तेव्हा तुझी स्थिती पाहता मी तो परत घालून दिला नाही. पेंडंट पाहून अनुषा खूप आनंदी झाली, पण तेवढ्यात तिला तिच्या प्रपोजल रिंगची आठवण झाली. तिने लगेच अविराजला विचारलं, अवी, आणि माझी रिंग ती कुठे आहे? रिंगचा उल्लेख होताच अविराजने खिशातून रिंग काढली आणि पुन्हा तिच्या बोटात घातली. आता अनुषाच्या चेहऱ्यावरची स्माईल पूर्ण झाली होती. डायनिंग एरियामध्ये अनुषा आणि अविराज दोघेही एकत्र नाश्ता करत बसले होते. तेवढ्यात अनुषाच्या फोनवर राधिकाजींचा कॉल आला. सकाळी सकाळी आईचा फोन पाहून अनुषा खूप खुश झाली. तिने लगेच फोन उचलत आनंदाने म्हटलं, गुड मॉर्निंग आई, काय गंमत आहे, आज सकाळीच आपल्या मुलीची आठवण झाली वाटते. अनुषाच्या बोलण्यावर राधिकाजी हसत म्हणाल्या, अगं तू असं बोलते जणू मी तुला कधी आठवतच नाही. त्यावर अनुषा हसत म्हणाली, आई, मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता आणि नेहमी माझाच विचार करता. अनुषाच्या बोलण्यावर राधिकाजीही हसल्या आणि मग म्हणाल्या, ठीक आहे, पण आधी मी फोन का केला ते ऐक. तू पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होतीस ना, तेव्हा मी एक नवस केला होता की पूर्ण बरी झाली की घरी मोठी पूजा घालीन. तोपर्यंत सगळं गडबडलं आणि तुझ्यासोबत पुन्हा मोठा अपघात झाला. म्हणून कालच मी पूजा ठेवली आहे. मला वाटलं तू आणि दोघंही घरी या आणि 2-3 दिवस इथेच थांबा, जोपर्यंत पूजा संपत नाही. त्यामुळे दोघांनी लगेच तयारी करा आणि घराकडे निघा. बरं, मी ठेवते आता फोन. उद्याची पूजेची खूप तयारी करायची आहे. ठीक आहे आई, आम्ही लगेच निघतो. असं म्हणत अनुषाने फोन ठेवला. तिने सगळी गोष्ट अविराजला सांगितली. अविराज तिला खाऊ घालत असतानाच म्हणाला, ठीक आहे, आपण निघूया, पण त्याआधी मला तुला अजून एका ठिकाणी घेऊन जायचं आहे. मग आपण घरी जाऊ. आधी अजून कुठे जायचे? हे ऐकून अनुषाने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत विचारलं, अवी, कुठे जायचं आहे आपल्याला? अविराजने आपलं जेवण संपवलं. खुर्चीतून उठत म्हणाला,
चल, तिथे गेल्यावर कळेल. काही वेळानंतर सुमारे 8 ते 10 गाड्या एका रांगेत येऊन अविराजच्या एका फार्म हाऊससमोर थांबल्या. मधल्या गाडीतून अविराज उतरला आणि त्याने अनुषालाही बाहेर उतरवलं. पुढच्या मागच्या गाड्यांमधून सगळे गार्ड्स उतरले आणि आपापल्या जागी उभे राहिले. गाडीतून बाहेर पडताच अनुषाने आजूबाजूला नजर फिरवली. अविराज पुढे गेला, तिचा हात धरला आणि तिला फार्म हाऊसच्या आत घेऊन गेला. दिवसासुद्धा ते ठिकाण अनुषाला थोडंसं विचित्र वाटत होतं, पण अविराज तिच्या सोबत असल्यामुळे तिला कोणतीही भीती वाटत नव्हती. दोघं चालत एका खोलीत गेले. आत जाताच अनुषाला समोर एक जवळजवळ मृतप्राय अवस्थेतला माणूस दिसला. त्याची अवस्था पाहून असं वाटत होतं की जणू यमराजानेही त्याचा जीव घ्यायला नकार दिला आहे, पण त्याला जगूही देत नाही. क्षणभर अनुषाने भीतीने घट्ट डोळे बंद केले आणि अविराजचा हात घट्ट पकडला. अविराजने तिच्या हातावर आपला हात ठेवत तिला धीर दिला आणि तिला त्या माणसाजवळ घेऊन गेला. तिथे विजयही उपस्थित होता. अविराज अनुषाला घेऊन त्या माणसाजवळ पोहोचताच विजयने त्याचे केस पकडून त्याचा चेहरा वर उचलला. आता अनुषाला त्याचा चेहरा स्पष्ट दिसला. हो, तो विक्टरच होता आणि अविराजने जसं सांगितलं होतं तसंच झालं होतं. जोपर्यंत अनुषा परिपूर्ण बरी होत नाही तोपर्यंत विक्टरला ना मृत्यू मिळणार होता ना खरं आयुष्य. अविराजने अनुषाकडे पाहत शांत पण ठाम आवाजात म्हटलं, हो बाळा, हाच तो. आणि आजपर्यंत हा फक्त तुझ्यामुळे जिवंत आहे. मी सांगितलं होतं ना, जोपर्यंत तू पूर्ण बरी होत नाहीस तोपर्यंतच याच्याकडे आयुष्य आहे. तू बरी झाली आहेस आणि मी तुला इथे आणलं आहे, त्यामुळे तुला एक छोटंसं काम करावं लागेल. जास्त काही नाही, फक्त आपल्या हातांनी याची उरलेली जान संपवायची आहे. असं बोलून अविराजने आपल्या कमरेमधून एक बंदूक काढली आणि अनुषाच्या दिशेने धरली. विक्टरने जेव्हा हे पाहिलं तेव्हा तो खूपच भीतीने दमलेला होता. दमलेल्या आवाजात म्हणाला, मला सोड सोड, माझ्याकडून चूक झाली आहे. अनुषा अजूनपर्यंत बंदूक धरलेली नव्हती. हे पाहून विजयने मनात विचार केला, अनु कधीही कोणालाही मृत्यूदंड देऊ शकत नाही आणि तेही आपल्या हाताने नाही. मी राजला म्हटलं होतं की आपणच या सगळ्या कामाला हात लावू. अनुला यात सामील करायचं नाही, पण कुणी माझं ऐकायचंच नाही. ज्यावेळेस विजय हे विचारत होता त्याच वेळी अविराजचे हावभाव अगदी सामान्य होते. जणू काही त्याला आधीच माहिती होतं की काय होणार आहे. अनुषा स्वतः तयार केली होती, त्यामुळे त्याला माहितीच होतं की ती काय करू शकते आणि काय नाही. अनुषा कुठल्याही हालचाल करत न दिसल्यावर विक्टरला असं वाटलं की कदाचित त्याचा जीव वाचला आहे. कदाचित अनुषा त्याला सोडण्यासाठी अविराजला सांगेल. पण त्याच्या अपेक्षेपेक्षा उलट अनुषा त्याच्याकडे पावलांनी जवळ गेली आणि त्याचा जबडा घट्ट धरून म्हणाली, मी तुला आधीच सांगितलं होतं की मला हात लावायचा परिणाम तुला कधीच कल्पना होणार नाही. आता बघ, तू स्वतःच्या मृत्यूच्या दिशेने जात आहेस आणि जीव वाचवण्यासाठी भीक मागत आहेस. आणि तुला काय वाटतं, मी एक मुलगी आहे, मी सगळं विसरून अवीला सांगेन की तुला सोडून दे? नाही, एकदाच तुला सोडलं असतं जेव्हा तू माझ्याशी चुकीचं वागलं होतास. पण मला एक वाईट सवय लागली आहे, माहीत आहे का? मी लोकांना त्यांच्या केलेल्या गोष्टींनुसार वागवते. जसं तू केलंस तसंच तुलाही दिलं जाईल. तुझा विजय भाऊंचा बदला घेण्याचा प्रयत्न मी आणि श्रेयासोबत सहन करतोय. तुझा भाऊ मारू शकले नाहीत, पण तुझ्या चुकीसाठी तुला दंड मिळेल. हे सर्व बोलताना अनुषा खूपच धोकादायक दिसत होती. विक्टर तिच्या डोळ्यातून अविराजला पाहू शकत होता आणि त्याची आत्मा भयाने थरथरू लागली. आता त्याला लक्षात आलं की त्याचा वेळ संपला आहे आणि अनुषाला मारणं अपरिहार्य आहे. विजयही आश्चर्याने अनुषाकडे पाहत म्हणाला. अविराजचे हावभाव अजूनही तसेच शांत होते. अनुषाने विक्टरकडे पाहत मागे आपले हात
ठेवले तेव्हा अविराज पुढे येऊन तिच्या हातात बंदूक देतो. अनुषाने ती घेतली आणि विक्टरकडे झुकवली. हे पाहून विक्टरचे डोळे भीतीने फाटले. शेवटची आशा म्हणून विक्टर अनुषासमोर गुडघे टेकत म्हणाला, नाही, प्लीज नाही, मला माफ कर. तेव्हाच मी गोळीच्या आवाजाने विक्टर जोरात ओरडला. अनुषाने त्याच्या पायावर गोळी मारली होती, त्याला थोडंसं त्रास देण्यासाठी. अनुषाने त्याच्याकडे पाहून हसत म्हणाली, अरे, तुला बघून वाटतंय की तू माझ्यापेक्षा जास्त फिकीरवान आहेस. जेव्हा तू माझ्याशी वाईट करायला प्रयत्न करत होतात, मी एकदाही तुझ्यापुढे भीक मागितली नाही किंवा थोडंसंही घाबरले नाही. आता बघ, तू कसं जीव वाचवण्यासाठी भीक मागत आहेस. एवढ्या साहसाने तू अवी आणि माझ्या भावाचा बदला घेण्याचा प्रयत्न केला. हसू थांबवत ती गंभीर स्वरात म्हणाली, पुरेसं झालं, आता तुझा वेळ निरोप घेण्याचा. हे म्हणत तिने बंदुकातील सर्व गोळ्या विक्टरच्या शरीरात खाली उतरवल्या. गोळ्यांच्या आवाजाने आणि विक्टरच्या ओरडण्याने हॉल शांत झाला. अनुषा स्थिर उभी राहिली. तिचा हात खाली आल्यावर बंदूक तिच्या हातातून खाली पडली. तेव्हा अविराजने तिला खांद्यावरून धरून आपल्याकडे आणलं. विजयही त्यांच्या मागे आपले लोक घेऊन विक्टरची लाश व्यवस्थित करायला गेला. राठोड मेन्शन. अविराजच्या गाड्या मेन्शनच्या बाहेर थांबल्या. त्याच्या मागे विजयच्या गाड्या. नंतर ते सर्व लोक आत चालले. ते मेन डोअरमधून आत आले. हॉलमध्ये राधिका आणि श्रेया जे सकाळपासून पोहोचल्या होत्या. सर्व सर्वंटसोबत पूजा तयारी करत होत्या. हे पाहून अविराजने निसंग चेहऱ्याने म्हणाले, घरात फक्त पूजा आहे ना? त्याच्या बोलण्यावर मागून विजयने म्हटलं, हो, सोच, जेव्हा पूजा अशी तयारी चालू आहे तर तुझ्या लग्नात काय होईल. आणि शैतानी हास्य करत अनुषा आणि अविराजकडे बघायला लागला. लग्नाची गोष्ट ऐकून अनुषाचे गाल लाल झाले आणि अविराज घाईघाईने विजयकडे बघत होता. ते लोक तिथे उभे होते की श्रेयाने त्यांच्यावर नजर टाकली आणि अनुषाला म्हणाली, अरे अनु, तू आलीस? चला आता आमचीही मदत करा. मी आणि मम्मी अख्खा दिवस किती काम करत आहोत. असो, तुला इतका वेळ का लागला येथून येण्यास? श्रेयाची गोष्ट ऐकून अनुषाला, विजयला आणि अविराजला सगळ्यांना काही सेकंद आधी घडलेल्या गोष्टी आठवल्या की का त्यांना उशीर झाला होता. अनुषा हसत हसत म्हणाली, अरे, मला रस्त्यात आईस्क्रीम पार्लर दिसलं आणि मग मी जोर धरू लागले की मला आईस्क्रीम खायला हवंय. तुला माहीतच आहे, अवी अशा गोष्टींमध्ये त्याला मनावणं किती कठीण आहे. हो, तो माझ्या सगळ्या जिद्दा मानतो, पण उशीर झाला आणि त्या सगळ्यामुळे उशीर झाला. आणि ती श्रेया नजीक गेली. त्यानंतर दोघी राधिकाजींकडे गेल्या. दरम्यान विजय अनुषाला जाताना पाहून आश्चर्यचकित झाला. आईस्क्रीम फक्त एका व्यक्तीला जणू नरकात पोहोचवलंय आणि आता इतकी नॉर्मल आहे. विजयच्या बोलण्यावर अविराजने थोडंसं टेढं हसत विजयच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, दॅट्स माय गर्ल विजय, ज्याला मी स्वतः तयार केला आहे. मग ती बाकी लोकांसारखी कशी होऊ शकते? तिला प्रत्येक परिस्थितीनुसार समोर कोण आहे त्यानुसार वागायला मी शिकवलं आहे. त्यामुळे तू आता इतकं विचार करू नकोस. भगवानने तुला इतकंच दिलंय बस. आणि त्यानंतर तो आत गेला. विजय अविराजच्या गोष्टी ऐकून आपलं डोकं हलवत होता आणि थोड्या अभिमानाने म्हणाला, अरे हो, हीच तर माझ्या बहिणीसारखी गोष्ट. काश अनु, तू खरंच माझी बहीण असती. त्यानंतर अचानक त्याला अविराजच्या शेवटच्या बोलण्यातल्या कम डोक्याच्या गोष्टी आठवल्या आणि त्याने मागून अविराजवर ओरडत म्हटलं, अबे साले, काय बोलतोयस तुझं? थांब, सांगतो तुला. आणि तोही त्याच्या मागे आत गेला. दुपारी डायनिंग एरिया. सर्वजण डायनिंग टेबलवर बसलेले होते. ऋषभ देखील आलेला होता आणि तोही त्यांच्यासोबत जेवायला बसला. अविराज यावेळी फ्री होता आणि स्वतःच्या जेवणावर लक्ष केंद्रित करू शकत होता, कारण अनुषाला आज राधिकाजी खायला घालत होत्या. राधिकाजी मधोमध बसल्या होत्या. एका बाजूला श्रेया आणि दुसऱ्या बाजूला अनुषा. त्या दोघींना पालकाप्रमाणे प्रेम मिळत होतं, जे श्रेयाला कधीच आईने दिलं नव्हतं.
आणि अनुषाला तर आई असूनही मिळालं नव्हतं. ते सर्व जेवण करत असताना अविराजचा फोन वाजला. तो टेबलवर होता आणि अनुषाने पाहिलं की फोन मनीषाकडून येत आहे. हे पाहताच तिचा मूड चिडचिडीत झाला. अविराजने फोन उचलला आणि काही वेळ बोलला. त्याच्या बोलण्यावरून आणि अनुषाच्या अचानक चिडलेल्या चेहऱ्यावरून सर्वांना समजलं की तो मनीषाजींचा फोन होता. फोन ठेवल्यावर राधिकाजींनी विचारलं, त्यांनी काय सांगितलं? अविराजने अनुषाकडे एक नजर टाकत उत्तर दिलं, बाळ कशी आहे? तिचं तब्येत कशी आहे? हे सगळं विचारलं. हे ऐकून राधिकाजींना थोडा राग आला आणि म्हणाल्या, मग तुला फोन का केला? आपली मुलगी आहे, तिला फोन करून विचारू शकली असती ना? माझ्या बाळाला छान वाटलं असतं. अनुषा तिथेच थोडी कडवी हसत म्हणाली, कोणत्या चेहऱ्याने मला फोन करते ती महिला? आपल्या पतीबद्दल थोडंसं काही ऐकूनच तिकडे धावून गेली. आणि इथं माझ्यासोबत इतकं काही घडलंय. मला गोळी लागली आई, पण ती आली का? दुरून एक फोन करूनही विचारलं का की मी जिवंत आहे की नाही? अविराजने लगेच उत्तर दिलं, नाही बाळा, माझ्याशी ती बोलते, तुझ्याशी नाही. तरी माझ्याशी तुला विचारतेच राहते. अविराज म्हणताच अनुषा पुढे काही बोलली नाही आणि उठून निघून गेली. तिला जाताना पाहून राधिकाजी म्हणाल्या, आता बसलं काय आहे? जा तिच्याजवळ. वर तुझा रूम स्वच्छ करून ठेवला आहे. तिला घेऊन जा, तिची औषधं द्या आणि थोडा वेळ विश्रांतीला बसवा. अविराजही उठला आणि अनुषाला घेऊन त्याच्या खोलीकडे निघाला. श्रेया म्हणाली, मॉम, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही की लग्नाच्या आधीच ते दोघे एका खोलीत राहतील? पाहिजे तर पहिली गोष्ट म्हणजे मी दुसऱ्या सासूसारखी नाही, जी मुलगा मुलीच्या दरम्यान सतत हस्तक्षेप करते. आणि ते दोघे घरातही एकत्रच राहत नाहीत का? मग इथे वेगळं का राहावं? ही खोली माझ्या मुलाची आहे आणि एक दिवस तंत्रशुद्धपणे ती माझ्या बाळाचीही होईल. त्यामुळे आतापासून ते दोघं एकत्र राहू शकतात. श्रेयाची गोष्ट ऐकून राधिकाजी म्हणाल्या. त्यांचं उत्तर ऐकून श्रेया, विजय आणि ऋषभ तीनही एकत्र हात जोडून म्हणाले, धन्य आहात तुम्ही माते. त्यावर राधिकाजी थोडं गर्वाने म्हणाल्या, आणि नाही तर काय, मी मॉडर्न सासू आहे. सर्वांनी एकत्र हसत घेतलं. आजचा दिवस असाच गेला. विजय आणि अविराज आपल्या अभ्यासात व्यस्त होते. अनुषाला कडकपणे विश्रांती घेण्यास सांगितलं गेलं होतं, कारण पुढच्या दिवशी तिला भरपूर स्ट्रेस घ्यावा लागणार होता. आणि श्रेया व राधिकाजी सर्व तयारीत व्यस्त होत्या. रात्री सर्वांनी जेवण केलं आणि आपापल्या खोलीत जाऊन झोपू लागले. राधिकाजीने अनुषाला स्पष्ट सांगितलं होतं की तिला हवं तेव्हा उठावं, नाहीतर पूजा आहे म्हणून सकाळी लवकर उठून कामात लागू नये. तिचं आरोग्य अजून ठीक नव्हतं, त्यामुळे आधी त्याकडे लक्ष द्यायला हवं. विजय आणि श्रेयाची खोली. श्रेया रात्री खोलीत गेल्यावर तिला समोर बेडवर एक मोठा बॉक्स ठेवलेला दिसला, जो व्यवस्थित गिफ्ट रॅपिंगमध्ये होता. कुतूहलाने ती पुढे जाऊन पाहू लागली तर बॉक्सवर एक नोट होती, ज्यावर लिहिलं होतं, आय एम सॉरी जान. ही नोट वाचता श्रेयाला समजलं की हे कोणाचं तरी खटकेमुळे नाही, तर तिच्या पतीचं काम आहे. ती बॉक्स उघडते आणि तिच्या डोळ्यांमध्ये विश्वास बसला नाही. बॉक्समध्ये भरपूर लिपस्टिक होत्या, सर्व ब्रँडेड आणि विविध रंगांमध्ये. श्रेया एक एक करून लिपस्टिक पाहत होती. तेव्हा विजय हळूच तिच्या कानात म्हणाला, आता तुला कोणती लिपस्टिक हवी आहे? आवडते ते मला ठाऊक नव्हतं, आणि जी मी आधी खराब केली ती इतकी खराब झाली होती की मला कळलंच नाही की ती कोणत्या कंपनीची होती किंवा कोणत्या रंगाची. मी जेव्हा तुला घेऊन जाण्यासाठी शॉपमध्ये गेलो तेव्हा मला लक्षात आलं की एका लिपस्टिकसाठी किती सारे रंग आणि शेड्स असतात. माझं डोकं फिरलं, म्हणून शॉपमध्ये जितक्या लिपस्टिक होत्या
त्या सर्व तुझ्यासाठी आणल्या. आतापर्यंत पाहून तुला आवडणारी कोणती आहे ते ठरव. विजयचं बोलणं ऐकून आणि त्यात हे कारनामं पाहून श्रेया आश्चर्यचकित झाली. थोडं मागे वळून विजयकडे पाहिलं. विजयने थोडं उदास चेहऱ्यावर म्हणाली, आता यातूनही जर काही मिळालं नाही तर मला सांग, मी उद्या आणून देईन. आता ह्या लिपस्टिकसह काम चला आणि आय एम सॉरी, मी जाणून बुजून नाही केलं. विजयचा चेहरा इतका गोड दिसत होता की श्रेयाला त्याचे गाल खेचून हसावंसं वाटलं. तिने पुढे जाऊन विजयच्या गालावर किस करून त्याला हग केलं आणि म्हणाली, तुम्ही इतके निष्पाप कसे असू शकता? आणि तुम्ही वेडे आहात का? एका लिपस्टिकसाठी संपूर्ण दुकान उचलून आणलंय. विजय जो अचानक तिच्या हातांनी घेतल्याने थोडा घाबरला होता, पण जेव्हा पाहिलं की श्रेयाने त्याला थप्पड न मारता हक दिला, तो शांत झाला आणि तिला हक केलं. ऋषभची खोली. ऋषभही आज तिथेच थांबला होता. तो बाल्कनी जवळ उभा बाहेरच्या रात्रीच्या नजारेकडे पाहत विचार करत होता. काही विचार करून त्याने पॅन्टच्या खिशातून फोन काढला आणि सोशल मीडियावर लॉग इन केलं. इंस्टाग्रामवर लोकांची स्टोरीज पाहत होता. तेव्हा त्याला सानियाची स्टोरी दिसली. तिने एका मुलीसोबत चॅट करतानाची स्क्रीनशॉट शेअर केली होती आणि त्या संभाषणामुळे लोकांना असं वाटलं की नक्की काहीतरी घडणार आहे आणि तो मुलगा रिलेशनशिपमध्ये असेल किंवा मग त्यांच्यात काही वेगळंच संबंध असेल. हे विचार करताच ऋषभचं डोकं खराब झालं. एकतर सानियावर तो आधीच खूप रागात होता, कारण अनुषाच्या इतक्या मोठ्या अपघातानंतरही सानियाने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही, तिची हालचालही विचारली नाही. तो ठरवूनच सानियाला पूर्णपणे दुर्लक्ष करायचा. पण काही काळ विचार करून नको असतानाही त्याने त्या मुलाच्या अकाउंटवर पाहिलं. पाहताच त्याला तो मुलगा काही गलीचा गुंडासारखा दिसला. खूप लाईक छापरी टाईप. त्या मुलाच्या फोटोला पाहून ऋषभने अजीब फेस बनवून म्हणाला, ही मुलगी दिवसेंदिवस घट्ट होते आहे. कसं कसं लोकांसोबत बोलते. एक दिवस तर नक्कीच मोठ्या गोंधळात पडेल आणि मग येईल अनुषा मॅमकडे रडत. त्यानंतर आपला फोन बंद करून परत खिशात ठेवत म्हणाला, ठीक आहे, मला काय, जे करायचे ते करणार. आधी विचार केला होता की चांगली मुलगी असेल म्हणून तिचं दुःख वाटून घेईन, पण आता तिच्या वागण्यामुळे माझं तर मनच उठून गेलंय. तो बेडवर जाऊन झोपायचा प्रयत्न करू लागला, पण काही कारणास्तव सानिया आणि स्वतःच्या मधल्या क्षणांच्या वादविवादांच्या आठवणी सतत येत होत्या. तसे करत करत अखेरीस तो झोपला. सकाळी बेडवर झोपलेल्या अविराजने निंदेत आपली करवट बदलली तेव्हा त्याला आपली दुसरी बाजू रिकामी मिळाली. हे लक्षात येताच त्याच्या डोळ्यांना लगेचच जाग आली. त्याने आधी आपल्या साईड बेडवर पाहिलं, जिथे अनुषा असायला हवी होती, पण ती नव्हती. मग त्याने आपला मोबाईल ऑन करून वेळ पाहिला आणि मग स्वतःशी म्हणाला, ही मुलगी काहीही ऐकत नाही. सगळ्यांनी सांगितलं होतं की सकाळी उठून धावू नकोस, पण नाही, कुणी ऐकायचंच नाही. हे म्हणत तो उठला आणि जिमकडे गेला. राठोड मेन्शनमध्ये अविराजच्या रूममध्ये सर्व सोयी होत. जिम, स्विमिंग पूल, स्टडी, सर्व काही. अविशा पॅलेसमध्ये ज्याने 2 स्टडी बनवल्या होत्या. एक त्याच्या रूमशी जोडलेली, जिथे तो आपल्या कामाशी संबंधित सर्व गोष्टी करायचा. दुसरी अनुषाच्या रूममध्ये, जिथे ती आपल्या स्टडीशी संबंधित काम करत होती. जिमने एक पूर्ण फ्लोअर व्यापला होता, जेणेकरून अविराज आणि अनुषा दोघेही त्याचा उपयोग करू शकतील. एकूणच राठोड मेन्शनमध्ये अविराजने आपल्या सर्व गरजा लक्षात ठेवल्या होत्या. तसेच अविशा पॅलेसमध्ये त्याने स्वतःच्या गरजांसोबत अनुषाच्या आवडीनिवडींचा पूर्ण विचार केला होता. किंवा असं म्हणायला हरकत नाही की स्वतःपेक्षा जास्त त्याने अनुषाला महत्त्व दिलं होतं. सकाळी सुमारे 9 वाजता
अभिराज ऑफिससाठी पूर्ण रेडी होता. आरशासमोर उभा राहून तो आपले केस सेट करत होता. एक नजर घड्याळाकडे टाकून त्याने म्हटलं, कमाल आहे, अजूनही एकदाही रूममध्ये नाही आली. सकाळी उठल्यावर नाही, जिमवरून परत आल्यावर नाही, आता ऑफिससाठी तयार झालोय तरीही नाही आली. इतकं काम असतं का तिला? आणि तरीही तब्येत ठीक नाही. पुन्हा जखम झाल्यासारखं नको हां. मनात विचार करत तो म्हणाला. कशा बहाण्याने अनुषाला बोलावलं जावं. हो, कॉफी. लक्षात आलं. अविराज इतकं म्हणताच मागून आवाज आला, ये लीजिए आपकी कॉफी. तो पलटून पाहतो आणि थक्क झाला. अनुषा यावेळेस ऑफ व्हाईट रंगाची साडी परिधान करून उभी होती, ज्याच्या बॉर्डरवर रेड रंग होता आणि संपूर्ण साडीवर गोल्डन वर्क. साडी व्यवस्थित पिन करून पळवलेली होती. पल्लू कंबरवर लपेटलेला होता. केसांचा ढिला बन पाठीवर होता. काही लट गालांना छूत होत्या. कानात मोठे गोल्डन झुमके, गळ्यात गोल्ड लॉकेटसारखी नेकलेस, अभिराजच्या दिलेल्या पेंडंटसह दोन्ही हातांमध्ये सोनेरी कंगन आणि एक हातात अभिराजसाठी कॉफी. ती पूर्णपणे एक इंडियन वाईफसारखी दिसत होती, जिचा नवरा ऑफिसला जाण्यापूर्वी कॉफी किंवा नाश्ता घेऊन उभी असते. तिच्या लुकमध्ये केवळ सिंदुराचा अभाव होता. अभिराजही अजूनही बारीकाईने अनुषाचा प्रत्येक तपशील पाहत होता. अनुषा हसत म्हणाली, जो पाहताय नंतर पहा. आता कॉफी घेऊन प्या, थंड होईल. आणि माझ्याकडे इतका वेळ नाही की पुन्हा पुन्हा कॉफी बनवायला जाऊ. अनुषाची ही गोष्ट ऐकून अभिराजने तिच्या हातातून कॉफी घेतली आणि एक घोट घेतला आणि मग अनुषाची. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.